नमस्कार. आमचा मित्र आला आणि मला म्हटला चला ज्योतिबाला जाऊया. मग काय आम्ही गाडीत बसलो, ज्योतिबाला गेलो. ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालायला चालू केले. प्रदक्षिणा घालत घालत माझ्यावर मित्र होता, शुभमदादा होता. शुभमदादा मेवना होता. मी गळ्यात ते उपरनं घेतलं ज्योतिबाच्या पायाला जाऊन डोकं टेकून बाहेर आलो की लगेच प्रदक्षिणा घालायला चालूच केली बघा. प्रदक्षिणा घालत 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 शुभमदादा मी वेडा मारायला चालू केला. वेडा मारत 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 माणसं इकडे तिकडे गर्दी खूप होती, खूप गर्दी. काल पौर्णिमा होती ना, कार्तिकी पौर्णिमा, त्यामुळे खूप गर्दी होती. तेवढ्यात आम्हाला आश्व दिसला ज्योतिबा राजांचा. त्याचं दर्शन घ्यायला गेलो. ज्योतिबा राजाचं आश्वाचं दर्शन घेतलं, त्याला व्हिडिओमध्ये घेतला आणि मग तिथून पुढं चालत निघालो. तिथून पुढं चालत 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 एकदा आश्वाच्या शुभमदादा म्हटलं माझा एक फोटो काढा. आश्वाचा फोटो काढून पुढं निघाल्यावर मग काय प्रदर्शनाला चालू केली. प्रदर्शन करत घेत आम्ही प्रदर्शना पूर्ण केल्या. प्रदर्शना पूर्ण करत आलो त्या ब्रिजपाशी, मेन ह्याच्यापाशी तोंडापाशी दर्शन घेऊन पुढं आलो. आता निघालो बाहेर. म्हटलं बाहेरचं जरा ज्योतिबाचं मेन गेट दाखवूया. मेन गेट दाखवलं, शिखर दाखवलं आणि बाहेर निघायला चालू केलं. पायऱ्या चढत चढत वर निघालो ज्योतिबा देवळातून बाहेर. तर म्हटलं जरा इकडं तिकडं सगळी गर्दी दाखवूया. गर्दी दाखवली तर शनी महाराजचं मंदिर दाखवलं आणि परत शिखर महादेवाचं पूर्ण ज्योतिबा राजाचं पूर्ण शूट घेतलं. ज्योतिबा राजाचं पूर्ण शूट घेऊन मग तिथं दिवं लावायचं चाललं होतं दिवटं, कारण आता पालखी निघणार होती. पालखीचं टायमिंग झालं होतं. मग सगळ्या बाजूनं दिवं लावायला चालू केलं होतं बुरुजवरनी. म्हणलं बुरुजचं जरा शूटिंग करूया दिव्यांचं. सगळं शूटिंग घ्यायला चालू केलं मी. शूटिंग घेत मंदिराचं पूर्ण शूटिंग घेतलं. मंदिराचं पूर्ण शूटिंग करून घेऊन निघालो आम्ही गावाकडं परत. मग आलो हॉटेलला जेवाय. मस्तपैकी अख्खा मसूर घेतला. हॉटेलमध्ये घुसलो की मस्तपैकी त्याला ऑर्डर द्यायला चालू केली. ऑर्डर दिली, अख्खा मसूर खाल्ला आणि परत आणि बाहेर निघालो आणि मला